नमस्कार आदरणीय पालक व माझे विद्यार्थी मित्रांनो, एकदा एक पालक माझ्या क्लासमध्ये आले आणि मला म्हणाले की माझा मुलगा ऐकत नाही, अभ्यास करत नाही, त्याला परीक्षेला फार कमी मार्क पडले, असं काय झालं? तर विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो, इथे एक विद्यार्थी व पालक या नात्यांमध्ये एक अदृश्य भिंत निर्माण झाली आहे. ही भिंत म्हणजे विद्यार्थ्याला सिद्ध करायचं आहे, त्याला चांगले गुण मिळवायचे आहेत आणि पालकांना आपल्या पाल्याकडून फार अपेक्षा आहेत. आपला पाल्य दिवसेंदिवस प्रगती करायला पाहिजे असं त्यांना वाटतं आणि अशा या दर्पणामुळे, अशा या विचारामुळे तो विद्यार्थी दिवसेंदिवस दर्पणामध्ये जातो, दिवसेंदिवस डिप्रेशनमध्ये जातो. त्यामुळे असे प्रॉब्लेम्स आपल्याला अनुभवायला मिळतात. जर तुमचा विद्यार्थी एखादा पेपर झाल्यानंतर जर त्याला कमी मार्क पडले असतील आणि तो जर तुमच्याकडे आला आणि तुम्हाला पेपर दाखवला, तर त्याला ओरडण्यापेक्षा, मारण्यापेक्षा, रागवण्यापेक्षा त्याच्या पाठीवरती हात ठेवा, त्याला प्रेमाने जवळ घ्या आणि त्याला समजून सांगा की ठीक आहे, यावेळेला तुला कमी मार्क पडले आहे, पुढच्या वेळेला आत्ता झालेल्या चुका करू नकोस, जास्त अभ्यास कर म्हणजे चांगले मार्क मिळतील. कारण आपण परीक्षा झाल्यानंतर ज्या गोष्टी करतो त्या परीक्षा होण्यापूर्वी जर केल्या, म्हणजेच विद्यार्थ्याकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे. तो रेग्युलर म्हणजेच नियमित अभ्यास करतोय की नाही, अभ्यास किती तास करतोय, तो पाठांतर करतोय की वाचन करतोय की लिखाण करतोय. तो ज्या क्लासमध्ये असेल त्या क्लासमध्ये आपण वारंवार जाऊन सरांकडून आपल्या पाल्याचा फीडबॅक घेतला पाहिजे आणि जातीने लक्ष दिलं पाहिजे. असं जर आपण केलं तर त्याला चांगले मार्क नक्कीच मिळतील आणि आपल्या मुलांबरोबर आपला संवाद राहील आणि ही वेळ घेणार नाही. आणि अशा तऱ्हेने जी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये अदृश्य भिंत निर्माण झाली, ती भिंत नक्कीच तुमच्यातून दूर होईल आणि तुमचा संवाद झाल्यामुळे एकमेकांबद्दल आकर्षण आणि प्रेम निर्माण होऊन आपला मुलगा नक्कीच यशस्वी होईल. धन्यवाद.